निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। लक्ष्मी, ए लक्ष्मी। हो आले। हो काय झालं? काम आवरून येणारच होते, काय हवंय? जे काही घडलंय त्यावर काय म्हणायचंय तुला? हो आपल्याला त्रास होईल म्हणून कोणीतरी बाण सोडला असेल असं मला वाटत नाही. पण चुकून घात झाला असता तर? हो पण आपल्याला कोणी का मारेल? भाबडी आहेस. पण एक शंका आहे, रेवण आला म्हणून तर हे सगळं घडलं नसेल ना? अहो रेवणला काय व्हायला नको. अरे वामन, रेवणला काहीही होणार नाही, तू घाबरू नकोस. पण यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल. हो सतत काहीतरी घडणार म्हणून काळजी नको. एक काम करूयात का? आपण सगळे मिळून महादेवाचं दर्शन घ्यायला जाऊयात. चालेल. अहो माळरानावर गेला होता ना व? नंतर काय झालं? ताकद वाढली माझी. यो खांब एका झटक्यात तोडतो. बघायचं का तुला? अहो आपल्याच घरचा खांब तुटेल. राहू दे. मग आजपासून घाबरायचं नाही. 12 हत्तीचं बळ आलंय माझ्या अंगात. अहो तसं बी तुमच्या संघ असताना मी कधी घाबरले का? पर तुला त्या रेवणचं भ्या वाटते ना वा? वय अहो काहीतरी चेटूक करता येते. मी आज त्याला संपवणार. पर कसं? ते पोर कुठे सापडलं होतं? रेवा नदीच्या काठी. परत त्याच नदीत टाकून देणार मी त्याला. देवी आईचा कौल खरा ठरला ना? अहो अक्का या या बसा. म्या तुला माळरानावर जायला सांगितलं होतं ना? होय, तू सांगितलं म्हणून काम झालं. आजपर्यंत तू माझ्या पाया पडत होता, आता मी तुझ्या पाया पडणार. अक्का हे काय करताय? ह्यो काय अप्पा नाही, मग कोण आहे? वेळ आली की समजल. आदेश आदेश अलख निरंजन निरंजन निरंजन.
अरे आपण आम्ही आपलीच आठवण काढत होतो आणि आपण आलात. योग आहे हा. शुभम भवतु. कल्याण हो. गुरुवर आपण आत यावे म्हणजे आपले पूजन करता येईल आणि आज भोजन करूनच जावे. वासू, माझा नियम आहे, मी घरात येणार नाही. मला इथेच भिक्षा द्यावी तेच योग्य राहील. गुरुवर यांची खूप श्रद्धा आहे तुमच्यावर. यांना पाद्यपूजन तरी करू द्यावेत. आपण आसन ग्रहण करा, मी तात्काळ व्यवस्था करते. गुरुवर शुभम भवतु. रेवण कसा आहे? छान आहे. त्याला घेऊन याल का बाहेर? हो आलेच. वासू, कसलीही चिंता करू नकोस. श्री दत्तात्रय आणि श्री महादेव यांच्यावर श्रद्धा ठेव. हो गुरुवर, रेवणचीच काळजी. रेवणला काहीही होणार नाही. रेवण, मी आलोय तुला पाहायला. कसा आहेस? आम्ही सगळे तुझी आठवण काढतो आहोत. गुरुवर आपले नाव? मी श्री मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ. थांबा गुरुवर. येतो.
किती आधार वाटला यांना बघून. साक्षात परमेश्वरच. गुरुवर, बरेच दिवस झाले एक विचारायचं राहून गेलं. निसंकोचपणे विचार. आज आपण हे सगळं करतो आहोत, त्याचं भविष्यात काय? मुळात आपण भूत भविष्याचा विचार करत हे कार्य करत नाही आहोत जालिंदर. तरीही नाथ परंपरेचे भविष्य हे उज्ज्वल आहे. ह्यातून शाबरी विद्येची व्यापक निर्मिती होईल, मोठी ग्रंथसंपदा निर्माण होईल. या परंपरेत अनेक योगी सहभागी होऊन कठोर तप करतील आणि या सबंध सृष्टीसाठी जे व्यापक कार्य करायचे आहे ते अखंड सुरू राहील. गुरुवर, हे ऐकूनही समाधान वाटलं. जालिंदर, प्रत्येक नाथ म्हणजे एक स्वयंभू तेज आहे आणि ते अखंड अनंत काळ राहणार आहे आणि मनुष्याला सदैव मार्ग दाखवायला, सहाय्य करायला ते सदैव तत्पर राहणार आहे. आदेश, आदेश, अलग निरंजन, 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 निरंजन. ये गोरक्ष, आसन ग्रहण कर. होय गुरुवर. आता वृत्तांत सांग, काय घडलं तिथे? मी गावात गेलो होतो, त्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आपल्याबद्दल सगळ्यांनी विचारलं. रेवणला पाहिलंस का? होय, मी तिथेच भिक्षा मागितली. कसा आहे रेवण? रेवण प्रसन्न आहे. मी जो अभिमंत्रित बाण सोडला आहे तो त्यांच्या घराच्या दारातच आहे. अनेक जणांनी तो काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निघाला नाही. म्हणजे त्या शस्त्राचं कवच राहावं हा जो आपला हेतू आहे तो सफल झाला. परंतु तो आप्पा, त्याची भेट झाली की नाही? मी त्याच्या घरावरून निघालो तर तो अस्वस्थ झाला होता. ही तर सुरुवात आहे गोरक्ष. त्या दैत्याला जोवर शासन करत नाही तोवर इथून जात नाही आपण. आओ, अप्पा, गावात एवढं समद घडलंय आणि तुम्हासनी काय बी ठाव नाही. काय झालं अक्का? ते साधू परत गावाबाहेर आलेत. काय सांगता? म्हणजे आजवर मी आजी म्हणत होते की तर रेवणच्या मागे तेच साधू आहेत वय? होय, नाही तर परत कशाला आले असते? ते ज्याच्यासाठी आलं त्यालाच मी ठेवत नाही. मग काय करतील त्या साधू? अहो, पर कसं व्हायचं ते?
दिसेल तुम्हासनी गोरक्ष, मच्छिंदर आणि जालिंदर ठाव आहे मला. तुम्हासनी कसं ठाव? लय दिस झालं, लय आधीपासून. कामिनी, मी म्हणलं नव्हतं तुला ह्यो आप्पा नाय, ह्यो कोण आहे मला ठाव आहे आणि त्या समोरच्यांना बी ठाव आहे. अहो, म्या कुणा संग राहायचंय? घाबरू नकास, या आप्पाच हाय. आज रेवणसाठी अंगाई गात आहे लक्ष्मी. प्रत्येक नाथ हा स्वयंभू असला तरी त्याचे योग्य संगोपन झाले. कोणी माता झाल्या, कोणी ना कोणी पिता झाले. गुरुवर, मी लहान असताना तुम्ही माझ्यासाठीही अंगाई गायली आहे. गहिनीसाठीही गायलेली आठवते आहे. डौलत डौलत टमकत चाले, गोजिरी पाऊले टाकुनिया. डौलत डौलत टमकत चाले, गोजिरी पाऊले टाकुनिया. पायी ऋण झुण वाजत वाळे, डोळे निवे रूप पाहता. सावळे सगुण मानस मोहन, गोपीरंजन नाम म्हणे. नाथ सिद्ध अवतार दयाचा, कर भाजन नारायण बसे. जो जो रे बाळा, जो जो रे, जो जो रे बाळा, जो जो रे, जो जो रे बाळा, जो जो रे, जो जो रे बाळा, जो जो रे. सुरुवातीला मी राजवाड्यात वाढलो. तिथे मला माता पिता मिळाले. परंतु तिथून निघालो आणि रानावनात पशु पक्षी प्राणी वृक्ष वेली यांनीच माझ्यासाठी अंगाई गायली. साधनेसाठी सुरुवातीचे पोषण हे योग्यच झाले पाहिजे. गुरुवर, माझ्या बालपणी तुम्ही मला काहीही कमी पडू दिलं नाही. गोरक्ष, तू गुणी होतास. तू कधीही काहीही मागितलं नाहीस. जे मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारलास. कठोर तप करून तुम्ही दोघे मोठे झाले आहात.
खूप समाधान आहे. आज कुणालाही कल्पना नाही की आपण कसे राहतो आहोत, काय खातो आहोत, किती नियम पाळतो आहोत. या जीवसृष्टीसाठी काय कार्य करतो आहोत. परंतु भविष्यात ह्या सगळ्या गोष्टींचे स्मरण केले जाईल आणि तेही अत्यंत श्रद्धेने. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन